आई ग, हे इतकी सुंदर झालेली आहे। कसं आहे ना मंडळी, हिवाळा सुरू आहे, थोडा जरी सर्दी खोकला झाला की लगेच प्या हळदीचं दूध। काही लागलं असेल लावा हळद, हळदीचा लेप। मग ही बहुगुणी पौष्टिक हळद हिवाळ्यामध्ये भाजी मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते। चला मग या हळदीला घेऊन आज मी तुम्हाला राजस्थानला घेऊन जाते। या ताज्या हळदीपासून आज आपण राजस्थानची प्रसिद्ध रेसिपी करतोय, जी लखनौमध्ये मी माझ्या शेजारी राहणाऱ्या राजस्थानी मैत्रिणीकडनं शिकले। या ताज्या हळदीचा स्वाद काय जबरदस्त असतो मंडळी, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही। इतकी छान रेसिपी आहे, पण काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे। म्हणून व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि या हिवाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा तरी नक्की करा। तर इथे मी पाव किलो ताजी हळद घेतलेली आहे। आल्यासारखीच दिसते, लगेच तुम्हाला कळेल आणि हिवाळ्यात तर सहज मिळते। हळदीचे ना बटाट्याचे साल काढण्याच्या पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायचे। साल काढून झाल्यानंतर पाण्यात ठेवायची, म्हणजे काळी पडत नाही। संपूर्ण पाव किलो हळदीचे मी याच पद्धतीने साल काढून घेते, सहज निघतात, अगदी पातळ साल असतात। साल काढून झाले, हळद आपण पाण्यात ठेवली होती, काळी पडत नाही, हात सुद्धा पिवळे धम्मक होतात। एक दोन वेळा हळद धुवून घेऊया आणि हे पाणी काढून टाकूया। हळद धुवून घेतली, आता आपल्याला हळद किसून घ्यायची। तर इतके जाड होल नको आणि इतके बारीकही नको, असे मध्यम होल असतात ना, मध्यम होलच्या किसणीने आपल्याला हळद किसून घ्यायची आहे। हळद एकसारखी मस्त किसून घेते, दिसायला किती सुंदर दिसते ना, छान अशी पिवळी धमक, सुगंध घरभर इतका सुंदर पसरतो। तुम्हाला वाटत असेल मंडळी या कच्च्या हळदीची रेसिपी करते, किती कडू लागेल, अजिबात नाही। विहानला सुद्धा ही रेसिपी इतकी आवडली आणि त्याला कळलं सुद्धा नाही की तो हळदीची रेसिपी खातोय। हळद किसून झालेली आहे, लगेच भाजीची तयारी करूया। भाजी करण्यासाठी थोडं जाड तळाचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार आहे। ज्या मैत्रिणीकडनं भाजी शिकले ना, ती म्हटली एक वेळ तू शिरा तुपामध्ये करू नको, पण हळदीची भाजी ही तुपातच कर, तुपामध्येच चव छान लागते। आता राजस्थानी लोकांना तूप जास्त प्रमाणात खाण्याची सवय असते, जितकी हळद त्याच्या अर्ध्या प्रमाणात ते तर तूप वापरतात, पण इतकं तूप तर आमच्याकडनं खाल्लं जाणार नाही, म्हणून 2 टेबलस्पून मी तूप घेतलंय, त्यामध्ये ही किसून घेतलेली हळद घालायची। आता हळदीचा थोडासा कडवटपणा असतो, म्हणून या तुपावरती मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं सतत मिक्स करत ही हळद आपल्याला परतून घ्यायची। हळद आपण जितकी छान परतून घेणार ना, त्यातला थोडा जरी जो कडवटपणा असतो तो संपूर्ण निघून जातो आणि अजिबात भाजीला कडवटपणा येत नाही। हळद आता परतत असताना कढईला चिकटते, म्हणून तिला सतत मिक्स करत राहा। हवं तर तुम्ही नॉनस्टिक भांडं सुद्धा वापरू शकतात, पण जाड तळाचं भांडं असेल, मध्यम आचेवर परतली आणि सतत मिक्स केलं की अजिबात चिकटत नाही। मस्त ही हळद 7 ते 8 मिनिटं लो मीडियम फ्लेमवर परतून घेते। परतत असताना काय कमालीचा सुगंध येतोय ना मंडळी, इतका जबरदस्त। राजस्थानमध्ये हिवाळ्यामध्ये ही हळदीची भाजी आवर्जून केली जाते, तशीच्या तशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। 7 ते 8 मिनिटं हळद छान परतून घेतली, एका ताटात काढूया। थोडंसं टेक्स्चर बदलतं, रंग बदलतो आणि कच्चापणाही निघून गेलाय। आता त्याच कढईमध्ये भाजी करणार आहोत। परत 2 टेबलस्पून तूप घेतलं आणि परतत असताना तूप करपू नये म्हणून थोडंसं तेल घातलं। तुम्हाला तूप आवडत असल्यास जास्त तुम्ही अजून सुद्धा तूप वाढवू शकतात। आता यामध्ये 2 तमालपत्र, 3-4 लवंग, 3-4 काळी मिरी, 2 हिरव्या वेलची, 1 इंच दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे घातले। खडे मसाले थोडेसे तुपामध्ये परतून घेतले की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा मध्यम असा चिरलेला कांदा घालायचा। कांदा घालून व्यवस्थित एकजीव करायचा आणि मंद आचेवर परतायला ठेवायचा। कांदा थोडा परततोय तोपर्यंत ताजं वाटण करूया। आवडीनुसार हिरवी मिरची, आलं आणि लसणाच्या पाकळ्या। तिखटपणासाठी हिरवी मिरचीच वापरणार आहोत, त्याच अंदाजाने घ्या। छान असं ठेचून झालेलं मिश्रण कांदा अर्धवट परतून झाला की त्यामध्ये घालायचं। आलं, लसूण, मिरचीचं हे वाटण, म्हणजे कसं कांदा पुढे परतेपर्यंत हे सुद्धा छान परतलं जाईल। आलं, मिरची, लसणाची पेस्ट घातली, त्यानंतर 10-12 काजू पाकळ्या घालायच्या, म्हणजे शाही टच येतो, आणि अर्धी वाटी ताजा हिरवा मटार घालायचा। आता संपूर्ण साहित्य मिसळून घ्यायचं आणि आलं, मिरची, लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतायचं। मटर सुद्धा छान परतला जाईल आणि कांदाही परतला जाईल। साहित्य परततंय तोपर्यंत अर्धी लहान वाटी दही घ्यायचंय, थोडंसं आंबट असेल तरीही चालेल। रंगासाठी 1 मोठा चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घालायची, 1 चमचा धनेपूड आणि अगदी पाव चमचा गरम मसाला पावडर घालायची। चवीनुसार मीठ घालायचंय। संपूर्ण साहित्य दह्यामध्ये मिसळून घ्यायचं, एकतर मसाले छान मिसळले जातील आणि दही सुद्धा तेलामध्ये फाटणार नाही।
दह्याचं आणि मसाल्यांची पेस्ट केली तोपर्यंत हे साहित्य छान भाजलं गेलंय, मस्त सुगंध येतोय, आलं मिरची लसणाचा कच्चापणाही गेला। त्यानंतर गॅस कमी करायचा आणि दही मसाल्याची पेस्ट घालायची। संपूर्ण पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। दहीही छान परतलं जाईल, मसाल्यांचा कच्चापणा निघून जाईल आणि दही अजिबात फाटत नाही, टेन्शन घेऊ नका। मसाला छान परतून झालेला आहे, काय मस्त रंग आलेला आहे, सुगंध जबरदस्त येतोय। त्याच कढईत आपण भाजी करतोय ना, तर हळदीचा सुगंध तर घरभर पसरलाय। मसाला तयार झाला, सुरुवातीला परतून घेतलेली हळद आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। छान असे एकजीव करून घ्यायचे। राजस्थानच्या काही भागांमध्ये यामध्ये कांदा पात सुद्धा घातली जाते आणि साधा कांदा न वापरता कांदा पातीचे जे कांदे असतात ते सुद्धा वापरले जातात। तुम्हाला तसं करायचं असल्यास करू शकतात, पण मी ज्या मैत्रिणीकडनं शिकले 3-4 वेळा मी करून पाहिलेली आहे ही रेसिपी, मी याच पद्धतीने करते, कांदा पात घालत नाही, तर तुम्ही सुद्धा अशी करून पहा। छान मिसळून झालं की त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे। आता ट्रेडिशनल पद्धतीने करताना पाणी घातलं जात नाही, कारण ते लोक तूप जास्त प्रमाणात वापरतात, तर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होऊन जाते, पण आपण इतकं तूप वापरलेलं नाही म्हणून अर्धी वाटी पाणी घातलं। छान मिसळून घेतलंय आणि 2-3 मिनिटं मंद आचेवर परतून घेतलं। परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। आहा, आता सुद्धा पाहून तोंडात पाणी येतंय, इतकं जबरदस्त चवीची ही ओल्या हळदीची भाजी तयार झाली होती। अजिबात कडू लागत नाही, फक्त हळद व्यवस्थित परतून घ्यायची, मुठभर कोथिंबीर घालायची, भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे। तुम्ही हळद व्यवस्थित 7-8 मिनिटं सुरुवातीला तुपात परतली नाही तर भाजी कडवट होऊ शकते, म्हणून सुरुवातीला हळद व्यवस्थित परतून घ्या। मस्त चटपटीत भाजी तयार झालेली आहे। राजस्थानमध्ये या हळदीच्या भाजीसोबत शक्यतो बाजरीची भाकरी सर्व केली जाते, तुम्ही करू शकतात, पण आज नेमकं माझ्याकडे पीठ संपलं होतं म्हणून मी साधे त्रिकोणी पराठे करून घेतले। मस्त खमंग खरपूस भाजून घेतलेले आहे आणि इथे आपलं पौष्टिक जेवण सर्व करण्यासाठी तयार आहे। खमंग खरपूस त्रिकोणी पराठे, सलाद आणि आंबट तिखट चटपटीत चवीची मस्त ओल्या हळदीची भाजी। तुम्ही करतात का मंडळी ही ओल्या हळदीची भाजी? तुम्ही याआधी कधीही केली नसेल तर मी म्हणते म्हणून एकदा तरी नक्की करून पहा। बोट चाखत मिटक्या मारत जेवण कराल। भाजीचा स्वाद इतका जबरदस्त असतो, सुगंध इतका छान असतो की मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही। तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल तर ही भाजी तुम्हाला या हिवाळ्यात एकदा तरी बनवायलाच हवी, इतकी सुंदर लागते मंडळी। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा, म्हणजे ते सुद्धा ट्राय करतील। तुम्ही आपल्या रेसिपी करत असाल ना तर मला इंस्टाग्रामवर फोटो पाठवायला अजिबात विसरू नका। तर तुम्हाला रेसिपी आवडत असेल, चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या।